प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय की जय. महाराजांच्या शौर्याची आणि गौरवशाली इतिहासाची माहिती व्हावी या दृष्टीने अतुल संभाजी मुळीक यांनी कराडमध्ये नुकतेच शस्त्र प्रदर्शनाचा कार्यक्रम हाती घेतला होता. पोलादी मनगटात तलवारी घेऊन मराठ्यांनी आटकेपार झेंडे रोवले. तेच तमाम भारतीयांना प्रेरणा देणाऱ्या मराठेशाहीच्या तलवारी आणि मराठेकालीन शस्त्रे प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शस्त्र प्रदर्शन म्हणजे विविध प्रकारची शस्त्रे, तलवारी, ढाल, बाण, तोफा इत्यादी लोकांसमोर मांडणे, जेणेकरून लोक ती पाहू शकतील, इतिहास आणि संस्कृतीचा अनुभव घेऊ शकतील. प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवकालीन शस्त्रांचा खजिना कराडच्या नागरिकांना पाहायला मिळाला. शिवकाळामध्ये शस्त्रांचं महत्त्व असामान्य होतं. शिवराय आणि संभाजीराजांनी दारुगोळा कोठारे आणि शस्त्र निर्मिती कारखाने उभारले होते. अफजलखानाच्या विरुद्ध लढाईत घातलेला चिलखत, बिचवा यांचा अतिशय प्रभावी वापर केला गेला. पावनखिंडीत बाजीप्रभू आणि रायजी बांदल यांनी पट्टा वापरून केलेली शर्त, त्याचप्रमाणे शंभू काळामध्ये वापरलेला धनुष्यबाण शस्त्रांची भूमिका ही प्रभावी राहिली आहे. अशाच काही शस्त्रांची छोटीशी ओळख या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आली. मित्रांनो, गडकिल्ल्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. कारण येणाऱ्या पिढीला आपण जाज्वल्य इतिहास काय आहे हे या गडकिल्ल्यांच्या माध्यमातूनच दाखवणार आहोत. ज्या गडकिल्ल्यांच्या अंगावर स्वराज्य जन्मले, वाढले, त्याचा फक्त महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला फायदा झाला. या गडकिल्ल्यांचे अनंत उपकार आहेत आपल्यावर, नाहीतर आज आपले काय झाले असते हे सर्वांना माहीतच आहे. महाराष्ट्रातील भग्न किल्ले येथील राजाच्या शौर्याचे पुरावे देत असतात. ज्या व्यक्तीमुळे मंदिराचा कळस, गाय, माय आणि देशाचा अभिमान जिवंत राहिला, त्या व्यक्तीचे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. प्रचंड दूरदृष्टी, शौर्य, धैर्य हा महाराजांचा गुण होता. युक्तिबाजपणाचा वापर त्यांनी आदिलशाही, कुतुबशाही, मोगलांच्या विरुद्ध, महाप्रबळ बादशांच्या विरुद्ध अवलंबला. सूक्ष्मदृष्टी, पद्धतशीर नियोजन, नेतृत्व, सकारात्मकता, स्त्री सन्मान करणे अशा अनेक गोष्टी महाराजांच्या चरित्रातून शिकण्यासारख्या आहेत. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. जय शिवराय. धन्यवाद.